हाल ही में हुए ग्राम पंचायत चुनाव में शेका पक्ष शिवसेना गठबंधन के उम्मीदवारों ने जीत हासिल की है। शनिवार को पार्टी कार्यालय में हुए कार्यक्रम के दौरान पागोटे ग्राम पंचायत के नवनिर्वाचित सदस्यों का सत्कार विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। गेल्या 21 तारखेला झालेल्या इलेक्शनमध्ये आम्ही शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीमार्फत ते दोन उमेदवार, एक हौसा मोहन पाटील आणि दुसरी वैशाली कैलाश पाटील यांना आम्ही आमची युतीचे उमेदवार म्हणून उभे केले होते। आणि या इलेक्शनमध्ये आम्ही अशा जिद्दीने उतरलो होतो की शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना हे आपले उमेदवार मागच्या वेळेला जे आम्ही उमेदवार निवडून दिले ते आम्हाला काही कारण सोडून गेले, पण ह्या वेळेला आम्ही अशा जिद्दीने उतरलो होतो की आम्ही आमचे दोन उमेदवार काही केल्या निवडून आणणारच। आणि अशा उद्देशानं आम्ही सुरुवातीपासूनच जी आखणी केली आणि त्या आखणीच्या माध्यमातून आम्हाला सर्व महिलाने, तरुणाने आणि सर्व मतदाराने अशा त्यांनी प्रतिसाद दिला की आम्हाला काही पैसा खर्च न करता आम्ही हे आमचे दोन उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणलेत। आणि मी आशा देतो की हे जे उमेदवार, हे युतीचे उमेदवार हे आले आहेत, हे शेवटपर्यंत युतीवर राहतील आणि युतीचे जे कार्यकर्ते किंवा जे नेते मंडळी आमदार विवेक पाटील, आमचे बबनदादा पाटील हे जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे संपूर्ण 5 वर्षांमध्ये हे दोन्ही उमेदवार अशा तऱ्हेने काम करतील। वहीं इस दौरान कालुंद्रे ग्राम पंचायत के नवनिर्वाचित सदस्यों ने भी विधायक विवेक पाटिल से मुलाकात की, जहां उपस्थित गणमान्यों के हाथों नवनिर्वाचित सदस्यों का सत्कार किया गया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, सदस्य राजेश केणी, नगर सेविका अनुराधा ठोकळ, पूर्व नगर सेवक वजुबाई सादराणी, कालुंद्रे ग्राम पंचायत के पूर्व सरपंच RD घरत, उप सरपंच सचिन कामले, नावे ग्राम पंचायत के पूर्व सरपंच जितेंद्र म्हात्रे, शेकावश के युवा कार्यकर्ता जगदीश पवार आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।